हॅलो डिअर स्टुडंट्स. समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने याच्या मागील 3 भागात आपण राष्ट्र, राज्य आणि त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास केला. तसेच राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना राज्याची मूल्ये कोणती असावी आणि राज्याची भूमिका कशी असावी याबाबतचाही आढावा घेतला, अभ्यास केला. आजच्या या भागात आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे या प्रकरणाचा दुसरा भाग, अर्थातच भारत आणि राष्ट्रीय एकात्मता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे संविधानाने. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संदर्भात लोकशाही आणि संविधानाचे महत्त्व या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना स्पष्ट केली. त्यांच्या मते सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण संवैधानिक मार्गाचा वापर करावा आणि रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग करावा. अर्थातच राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना भारतासमोर काही सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे होती आणि त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाचा जर आपण अभ्यास केला तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक, अंतर्गत, राज्यांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही समस्या असलेल्या आपल्याला आढळून येतात. या समस्या आणि राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना स्वतंत्र भारताची भूमिका कशी असावी या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य चळवळीचे जे एक मूल्ये, उद्दिष्टे होती ती खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी प्रेरक ठरली आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची बांधणी करण्यात आली. अर्थातच ही बांधणी करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये असे स्पष्ट केले की संस्कृतीच्या प्रारंभापासूनच भारतीय लोकांच्या मनात एकतेचे एक स्वप्न होते. अर्थातच संस्कृतीच्या प्रारंभापासून म्हणजे ज्यावेळेला भारतीय समाजाची निर्मिती झाली, किंबहुना यातून येणारा अर्थ असा असू शकतो की सिंधू संस्कृतीच्या काळापासूनच भारतीय लोकांच्या मनात एकतेचे एक स्वप्न होते. बाह्य दबाव, परकीय मानके आणि परकीय श्रद्धा यांच्या दबावातून हे ऐक्य निर्माण झालेले नव्हते. बाह्य दबाव म्हणजे ब्रिटिश, त्याचबरोबर परकीय मानके आणि परकीय श्रद्धा यांचा जेव्हा भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक पायमुल्ये रुजवली जाऊ लागले, त्यातून भारतीय ऐक्य साध्य होत नव्हते. आणि त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असे स्पष्ट केले की हे ऐक्य आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेले श्रद्धा आणि सहिष्णुतेचा परंपरा यामुळे सर्व वैविध्यांना असलेली मान्यता आणि प्रोत्साहन यामुळे निर्माण झाले होते. अर्थातच स्वातंत्र्य चळवळ ज्यावेळेला लढली गेली, ती स्वातंत्र्य चळवळ ज्या ऐक्य भावनेतून निर्माण झाली किंवा लढली गेली त्यामध्ये आपल्या संस्कृतीत, आपल्या भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली जी श्रद्धा व सहिष्णुतेची परंपरा होती त्यामुळेच सर्व वैविध्याने असलेली मान्यता आणि प्रोत्साहन यामुळे निर्माण झालेली होती. म्हणजे भारतीय समाज हा कितीही विविधतेत असला तरी देखील भारतीय समाजाची एक वैशिष्ट्य ते म्हणजे भारताची असणारी संस्कृती. या संस्कृतीमध्ये प्रादेशिक, भाषिक, जातीय विषमता न स्वीकारता ज्यावेळेला स्वातंत्र्य चळवळ लढली गेली त्यातूनच भारतीय एकात्मतेचे पहिले प्रत्यय समाजाला किंवा पूर्ण जगाला लक्षात आलेले होते. अर्थातच भारत आणि राष्ट्रीय एकात्मता या दृष्टिकोनातून जेव्हा आपण भारतातील राष्ट्रीय एकात्मतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला अभ्यासावयाचे आहेत ते मुद्दे म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत आणि राष्ट्रीय एकात्मता, त्याचबरोबर भारतातील राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठीचे केले गेलेले प्रयत्न, त्यानंतर तिसरा मुद्दा तो म्हणजे भारतातील राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय एकात्मतेमधील राज्यांची असणारी भूमिका. अर्थातच या मुद्द्यांचा अभ्यास करत असताना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेमके भारतातील राष्ट्रीय एकात्मतेचे स्वरूप कसे होते, ती साध्य करण्यासाठी भारतामध्ये कोणती मूल्ये आणि उद्दिष्टे स्वीकारण्यात आली,
त्याचबरोबर भारतातील राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करत असताना संविधानात्मक मार्ग आणि त्याचबरोबर मानसिक प्रयत्न करण्यात आले आणि ते साध्य करत असताना भारताच्या अंतर्गत आणि बाहेरून असणारी जी आव्हाने होती, अंतर्गत म्हणजे भारताच्या अंतर्गत असणारा प्रादेशिकवाद, भारताच्या अंतर्गत असणारा धर्मवाद, त्याचबरोबर भारताच्या अंतर्गत असणारा भाषावाद, या दृष्टिकोनातून अभ्यास करत असतानाच दहशतवाद यासारखीचे असणारे समस्या आणि त्यामध्ये मग नेमके भारतातील जे अनेक घटक राज्य आहेत त्या राज्यांची भूमिका कशी असावी या दृष्टिकोनातून या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. अर्थातच हा अभ्यास करत असताना भारतीय राष्ट्रीय एकात्मता या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाचा अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येते की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत आणि राष्ट्रीय एकात्मता यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतासमोर काही प्रमुख समस्या होत्या. या प्रमुख समस्या कोणत्या? तर आर्थिक मागासलेपणा, गरिबी, निरक्षरता आणि सामाजिक विषमता, ज्यांचा आपण मागील प्रकरणामध्ये अभ्यास केला की मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांकडून झालेली लूट, त्याचबरोबर भारताअंतर्गत असणारे एक जातीय समाजरचना आणि त्यातून लिंगभेद यासारख्या असणाऱ्या समस्या, सामाजिक विषमता होती जात, धर्म आणि लिंग आधारावर. आणि त्यामध्ये भारत हा जागतिक दृष्टिकोनातून जर एक आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आर्थिक मागासलेपणामुळे गरिबीमध्ये आणि निरक्षरता हा भारतासमोरील सर्वात मोठा प्रश्न होता. अर्थातच या समस्या आणि त्याचबरोबर जी स्वातंत्र्य चळवळ लढण्यात आली, 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात जी स्वातंत्र्य चळवळ लढण्यात आली त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजासाठीच्या काही मूल्यांना समोर ठेवून स्वातंत्र्य चळवळ लढण्यात आली होती. ती मूल्ये म्हणजे राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. अर्थातच राष्ट्रवाद की भारतीय संस्कृती ही इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे, भारत हा इतरांपेक्षा वेगळा आहे, भारतीय समाजाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे. या दृष्टिकोनातून भारताचे वेगळेपण जपण्यासाठी स्वतंत्र भारताची ही चळवळ लढण्यात आली. आणि त्याचबरोबर भारताने 1947मध्ये जी फाळणी पाहिली होती ती धर्म आधारावर, हिंदू आणि इस्लाम या धर्म आधारावर भारतातून पाकिस्तानची निर्मिती झाली. आणि त्यामुळे भारतात जे अनेक धर्म आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने हिंदू आणि इस्लाम धर्माबरोबरच बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन अशा अनेक धर्मांचा भारतात समावेश आहे. मग भारतासमोर आणखी एक मूल्य ठेवण्यात आले ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. स्वतंत्र भारताचे कोणतेही संवैधानिक धर्म असणार नाही, तर भारतीय समाज हा धर्मनिरपेक्ष बनवण्याचा एक मूल्य स्वातंत्र्य चळवळीमध्ये जोपासण्यात आले. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे एक आणखी मूल्य जोपासण्यात आले किंवा समोर ठेवण्यात आले ते म्हणजे लोकशाही. सामाजिक, आर्थिक या दृष्टिकोनातून भारताची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये परत राजेशाही किंवा राजेशाहीच्या अशा आव्हानांना सामोरे जाण्यापेक्षा भारतासाठी एक संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आला की ज्यामध्ये भारतात सर्व जाती, धर्म, लिंग, वंश यांना प्रौढ मताधिकाराच्या आधारावर लोकशाहीमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि हा प्रयत्न करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीचे एक मूल्य म्हणून लोकशाहीचे स्वीकार करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि ती बळकट करणे या दृष्टिकोनातून या मूल्यांचा स्वीकार करण्यात आला. ज्यावेळेला ही मूल्ये स्वीकारण्यात आली त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टे देखील निश्चित करण्यात आलेली होती. ती उद्दिष्टे म्हणजे आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन. आर्थिक प्रगती, ब्रिटिश ज्यावेळेला भारतात आले ते एक व्यापारी म्हणून आले, मात्र ज्यावेळेला भारतात त्यांनी एक नैसर्गिक संसाधनाची असणारी मुबलकता आणि भारतीय समाजातील असणारी निरक्षर आणि अज्ञानता याचा गैरफायदा घेऊन संस्थानिकांना अधिक जवळ करत असताना भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट घडवून आणली होती. ही जी आर्थिक लूट होती की ज्यामध्ये
औद्योगिकरणाचा तर स्वीकार केला, मात्र हा स्वीकार करत असताना त्याचा नफा मात्र ब्रिटिश शासनाला होत असे. अर्थातच ही आर्थिक लूट झाल्यामुळे भारत जो इतर राज्यांच्या तुलनेत अंतर्गत दृष्टिकोनातून पूर्णपणे एक मागास जीवन जगू लागला होता, अशा भारतीय समाजाची आर्थिक प्रगती घडवून आणणे आणि त्याचबरोबर भारतामध्ये अंतर्गत असणाऱ्या स्थानिक समस्या, सामाजिक समस्या, की ज्या सामाजिक समस्येमध्ये जातीय भेद, धर्मभेद या भेदामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लिंगभेद, या सर्व भेदामुळे भारतीय समाजात अनेक पारंपरिक समस्या होत्या. त्या समस्यातून बाहेर काढत असताना समाजाला विकसित जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हे एक उद्दिष्ट स्वातंत्र्य चळवळीचे निश्चित करण्यात आलेले होते. अर्थातच भारताची स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जी एक राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठीची भूमिका होती, ती भूमिका या समस्या, त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीची मूल्ये आणि स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टे यांना अनुसरून स्वीकारण्यात आलेली होती. ही उद्दिष्टे साध्य करत असताना संविधानात्मकरित्या स्वतंत्र भारताचे स्वतंत्र लिखित संविधान स्वीकारण्यात आले आणि हे संविधान लिहित असताना किंवा या संविधानाची स्वीकृती करत असतानाच भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची रुजवणूक करण्याचा प्रयत्न संविधानकर्त्यांनी केलेला आपल्याला आढळून येतो. अर्थातच हा प्रयत्न करत असताना राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानिक प्रयत्न करण्यात आले. संरचनात्मक अखंडत्व म्हणजे भारतीय समाज जो प्रादेशिक दृष्टिकोनातून विभागला गेला होता, अनेक छोट्या मोठ्या संस्थानिकांमध्ये विभागला गेलेला होता, अशा संस्थानिकांचे विलिनीकरण भारतामध्ये घडवून आणणे, त्याचबरोबर प्रत्येक प्रदेशाची असणारी अस्मिता जपणूक करणे, त्यानंतर एक भारतामध्ये जो एक धर्म, भाषा हा जो भेद होता, त्या भेदामुळे प्रादेशिक दृष्टिकोनातून जे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते, ते प्रश्न सोडवत असताना पूर्ण भारत एकत्रित आणण्यासाठी, संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानात्मक प्रयत्न करण्यात आले. अर्थातच राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी संविधानाची प्रमुख भूमिका वठवण्यात आली किंवा पार पाडण्यात आली. आणि त्याचबरोबर दुसरा प्रयत्न तो म्हणजे मानसिक परिणाम, की ज्यामधून भारतामध्ये भारत हा एक असा प्रदेश की ज्यात भौगोलिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये विविधता होती. अशा विविधतेमध्ये एक समान संस्कृती आणि भारतीय लोकांमध्ये भावनिक दृष्टिकोनातून आपण एक राज्य आहोत, एक राज्याचा घटक आहोत, राजकीय ओळख आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे कार्य या स्वातंत्र्य चळवळीने केले. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता साध्य करणे आजच्या काळामध्ये शक्य होत असताना आपल्याला आढळून येते. अर्थातच ही राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जे संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानात्मक प्रयत्न करण्यात आले, त्या प्रयत्नांमध्ये प्रामुख्याने संविधानात्मकरित्या प्रौढ मताधिकार, त्यानंतर प्रबळ संघराज्य व्यवस्था, केंद्रोत्सारी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करत असताना केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये सहसंबंध प्रस्थापित करून केंद्र सरकार हे प्रबळ ठेवण्यात आले. आणि त्याचबरोबर भाषावार प्रांतरचना करण्यात आली, की ज्यामधून प्रादेशिक असणारी जी प्रत्येक प्रदेशाची अस्मिता आहे ती जपून एक संघ भारताची निर्मिती करण्याचा संविधानात्मक प्रयत्न करण्यात आला. आणि भारतीय प्रशासकीय सेवा निर्माण करण्यात आला, की ज्यामध्ये भारतीय स्तरावरील पूर्ण राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यात आल्या. त्याचबरोबर 1961 राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्यात आली आणि या परिषदेमार्फत राष्ट्रीय एकात्मतेशी असणाऱ्या निगडीत विषयांचा या परिषदेमध्ये आढावा घेऊन त्यासंबंधीच्या शिफारशी या परिषदेकडून करण्यात आल्या. आणि संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच जे कलम
14 ते 32 मध्ये देण्यात आलेले आहेत. त्या मूलभूत हक्काबरोबरच मूलभूत कर्तव्य कलम 51 अ नुसार देण्यात आली, ज्यामधून प्रत्येक व्यक्ती जो भारतीय नागरिक आहे त्यांना या मूलभूत कर्तव्यांची एक माहिती देण्यात आली किंवा मूलभूत कर्तव्य बहाल करण्यात आले की जे मूलभूत कर्तव्ये निभावल्यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता साध्य होऊ शकते. अर्थातच या मुद्द्यांचा आणि त्याचबरोबर कशा प्रकारे भारतामध्ये मानसिक परिणाम राष्ट्रीय अखंडत्व निर्माण करत असताना संरचनात्मक परिणाम आणि मानसिक परिणाम घडवून आणण्यात आले याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने यांचा पुढील भागामध्ये आपण अभ्यास करूयात.